पहिलीपासून त्रिभाषा सूत्र आणि विरोधकांनी उपस्थित केलेला हिंदी सक्तीचा मुद्दा यावर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित होते। दरम्यान त्रिभाषा सूत्रावरती सगळ्या संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचं दादा भुसेंनी सांगितलंय। हे धोरण ठरवत असताना आपल्या या महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यार्थ्यांचं हित भविष्याच्या दृष्टिकोनातून ज्या मुद्द्यांवर आधारित निर्धारित करण्यात आलेलं होतं त्याचं माहिती त्यांच्याकडे आम्ही नेऊन त्या ठिकाणी ठेवू आणि सर्व मांडणी त्यांच्या समोर केली जाईल। त्यांचेही जे काही मतप्रदर्शन असेल, ज्या काही सूचना असतील तर त्याही त्या ठिकाणी ऐकून घेतल्या जातील आणि ह्या सर्वांचं मनोगत घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे लवकरात लवकर ते आम्ही नेऊ आणि या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी फायनल केला जाईल। तर हिंदी सक्तीच्या बैठकीत काय ठरलं आपण पाहतोय। त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषातज्ञ, राजकीय नेते आणि संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घ्यावा। नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचं नुकसान होऊ नये। इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय घ्यावा। मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, राजकीय नेते आणि संबंधितांसह सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबवावी। तर विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेणार असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक पार पडली। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। जीआरमधून अनिवार्य शब्द काढला असला तरी पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबलं जाणार आहे आणि त्यावरून नाराजी आहे। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, कालच्या बैठकीत काय ठरलं? आपण जर पाहिलं तर काल पुन्हा एकदा वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक जी आहे ती पार पडली। या बैठकीत अद्याप त्रिभाषा सूत्र किंवा हिंदी किंवा हिंदीऐवजीची जी इतर पर्यायी भाषा आहे ती रद्द करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही। याबद्दल सांगोपांग चर्चा जी आहे ती झालेली। सांगोपांग हा शब्द स्वतः मुख्यमंत्र्यांच्या जी एकंदरीत प्रेस रिलीज देण्यात आली त्याच्यात लिहिलेला आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे की या सगळ्यात आपण जर पाहिलं तर आता त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांनी या सगळ्या मुद्द्यांना विरोध केलाय, मग ते राजकीय पक्ष असो, साहित्यिक असो, लेखक असो, या सगळ्यांसमोर आता ह्यांचं जे मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे जे सचिवांचं शिष्टमंडळ असेल त्यांच्यासोबत चर्चा केली जातील। त्यांचे नेमके मुद्दे काय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्याच्यानंतर मग या संदर्भातला निर्णय जो आहे तो नव्याने येईल। पण आता आपण जर पाहिलं तर या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकारण मोठ्या प्रमाणात पेटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते। त्यासोबतच अनेक साहित्यिक, लेखक, विचारवंत आणि मराठी अभ्यास केंद्रातील अनेक शिक्षक हे जे ते याला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे बरोबर आहे, त्यामुळे या सगळ्याचा सर्वंकष विकास करून निर्णय घेतला जाणार आहे। या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।